गंगणपतये नमः. नमस्कार मित्रांनो, 3 जुलै 2026 रोजी वर्षातील अत्यंत पवित्र अशी आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी येत आहे. या संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे, कारण या दिवशी गणपती बाप्पाच्या कृष्ण पिंगल रूपाची सवर्त पीठाची पूजा केली जाते. पण अनेक भक्तांना माहीत नाही की बाप्पाला कृष्ण पिंगल असे नाव का पडले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी केली जाणारी सवर्त पीठाची पूजा म्हणजे नक्की काय, या रूपामागे कोणती महान पौराणिक कथा दडलेली आहे, या दिवशी बाप्पाची पूजा नेमकी कशी करावी आणि हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यात काय चमत्कार घडतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कृष्ण पिंगल गणेशाची अत्यंत सविस्तर कथा, सवर्त पीठाचे रहस्य, अचूक पूजाविधी आणि त्याचे मिळणारे फळ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चला तर मग मनोभावे म्हणा गणपती बाप्पा मोरया. सर्वप्रथम आपण बघूया सवर्त पीठ म्हणजे काय आणि अचूक पूजाविधी. तर भक्तांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की सवर्त पीठ म्हणजे काय. संकष्ट चतुर्थीच्या शास्त्रोक्त पूजेमध्ये प्रत्येक महिन्याला गणपती बाप्पाच्या एका विशिष्ट रूपाची आणि एका विशिष्ट पीठाची म्हणजेच आसनाची पूजा केली जाते. आषाढ महिन्यात बाप्पाचे रूप कृष्ण पिंगल असते, तर त्यांच्या दिव्य सिंहासनाचे नाव सवर्त पीठ असते. सवर्त या शब्दाला अर्थ म्हणजेच विनाश करणारा किंवा नवा काळ सुरू करणारा असा होतो. जेव्हा आपण सवर्त पीठाची पूजा करतो तेव्हा आपण बाप्पाला अशा आसनावर विराजमान करतो जे आपल्या आयुष्यातील सर्व जुनी संकटे आणि गरिबी नष्ट करते. चला तर मग आता या पीठाची आणि बाप्पाची अचूक पूजाविधी जाणून घेऊया. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर बाप्पाच्या समोर उभे राहून संकष्ट चतुर्थी उपवासाचा संकल्प करावा. आता सवर्त पीठ आणि पूजास्थान हे कोठे असावे, तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात एका चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर तांदळाची छोटी रास ठेवावी. मनात असा भाव ठेवावा की हे बाप्पा, मी तुम्हाला आजच्या दिवसाच्या विशेष सवर्त नावाच्या दिव्य सिंहासनावर विराजमान करत आहे. त्यानंतर ओम सवर्त पीठाय नमः हा मंत्र म्हणत त्या आसनावर कृष्ण पिंगल गणेशाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. त्यानंतर बाप्पाला अभिषेक आणि तिलक करावा. बाप्पाला शुद्ध जल आणि गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर त्यांना लाल चंदनाचा किंवा सिंदुराचा टिळा लावावा. नंतर गणपती बाप्पाच्या प्रिय वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत, ज्यामध्ये 21 दुर्वांची जुडी, लाल रंगाची फुले म्हणजे शक्यतो जास्वंदाची असावी, हे आवर्जून अर्पण करावीत. पूजा करताना ओम कृष्ण पिंगल गणपते नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर बाप्पाला नैवेद्य मोदक किंवा बुंदीचे लाडूंचा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळची मुख्य पूजा म्हणजेच संकष्ट चतुर्थीला संध्याकाळच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. संध्याकाळी बाप्पाची मनोभावे आरती करावी आणि चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन दर्शन घेऊन आपला उपवास सोडावा. आता कृष्ण पिंगल रूपाची पौराणिक कथा तुम्ही श्रवण करत आहात. ही कथा आहे द्वापार युगातील. पौराणिक ग्रंथानुसार एके दिवशी स्वर्गात सर्व देवतांची एक मोठी सभा भरली होती. या सभेत परमज्ञानी आणि अत्यंत कडक तपश्चर्या आणि नियमांचे पालन करणारे कश्यप ऋषी देखील उपस्थित होते. सभेचे कामकाज संपल्यानंतर कश्यप ऋषी आपल्या आश्रमाकडे परत जाण्यासाठी निघाले. त्यांचा रस्ता एका घनदाट आणि शांत जंगलातून जात होता. त्या जंगलातून जात असताना अचानक कश्यप ऋषींना समोरून एक अद्भुत आणि अत्यंत तेजस्वी प्रकाश येताना दिसला. तो प्रकाश इतका प्रखर होता की ऋषीचे डोळे दिपून गेले. त्यांनी निरखून पाहिले तर त्या प्रकाशाच्या मध्यबीज त्यांना साक्षात भगवान श्री गणेश प्रकट झालेले दिसले. परंतु बाप्पाचे हे रूप नेहमीसारखे नव्हते. बाप्पाच्या शरीराचा रंग कृष्ण म्हणजेच काळा आणि पिंगल म्हणजेच तांबूस किरमिजी रंगाचे मिश्रण होता.
त्यांच्या मस्तकावर जटा होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून एक वेगळेच तेज ओसंडून वाहत होते. साक्षात गणपती बाप्पाला आपल्या समोर उभे पाहून कश्यप ऋषींनी तात्काळ बाप्पाच्या चरणी साष्टांग दंडवत केला. कश्यप ऋषींनी अत्यंत गोड श्लोकामध्ये बाप्पाची स्तुती करायला सुरुवात केली. ते म्हणाले, हे विघ्नहर्ता, तुमचे हे रूप अत्यंत अद्भुत आहे. प्रभू, मला सांगा, तुमचे हे कृष्ण आणि पिंगल रूपाचे रूप काय दर्शवते? ऋषींची भक्ती पाहून बाप्पा अत्यंत प्रसन्न झाले. बाप्पा म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठ कश्यप, माझे हे रूप कृष्ण पिंगल संकटाचा नाश करणारे रूप आहे. जे भक्त आषाढ महिन्यातील या चतुर्थीला सवर्त पीठाचे स्मरण करून माझ्या या रूपाची पूजा करतील, त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन यशाचा प्रकाश पसरेल. कश्यप ऋषींना हा आशीर्वाद देऊन बाप्पा तिथेच अंतर्धान पावले. तेव्हापासून या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाऊ लागले. भक्तांनो, आता जाणून घेऊया की या दिवशी कृष्ण पिंगल रूप आणि सवर्त पीठाचे विधियुक्त व्रत केल्याने आपल्या आयुष्यात काय मोठे बदल घडतात. तर मित्रांनो, अडकलेली कामे पूर्ण होतात. जर तुमचे एखादे काम अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून रखडलेले असेल तर या दिवशी कृष्ण पिंगल गणेशाची पूजा केल्याने त्यातील सर्व अडथळे देवाच्या कृपेने दूर होतात. नकारात्मक ऊर्जा आणि संकटे दूर होतात. सवर्त पीठाच्या पूजेमुळे घरातील आणि मनातील सर्व प्रकारची नकारात्मकता, वाईट नजर आणि जुनी संकटे पूर्णपणे नष्ट होतात. कश्यप ऋषींना ज्याप्रमाणे बाप्पांनी दिव्य दर्शन दिले, तसेच या व्रतामुळे साधकाला अंतर्गत शांती आणि कुशाग्र बुद्धी लाभते. हे व्रत केल्याने आर्थिक चणचण दूर होते. या दिवशी सवर्त पीठाचे स्मरण करून पूजा केल्याने घरात धान्याची कमतरता भासत नाही, दारिद्र्य दूर होते आणि व्यवसायात प्रगती होते. तर भक्तांनो, अशी आहे गणपती बाप्पाच्या कृष्ण पिंगल रूपाची आणि सवर्त पीठाची ही अगाध महिमा. 3 जुलै 2026 रोजी येणाऱ्या या संकष्ट चतुर्थीला तुम्ही सुद्धा या माहितीनुसार बाप्पांची मनोभावे पूजा करा. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि ही सविस्तर माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.